आपल्या जयंतीच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज या ठिकाणी 199वी जयंती आपण साजरी करत असताना आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विशताब्दी वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मार्फत विविध कार्यक्रमाचं नियोजन महाराष्ट्र आणि देशभरामध्ये सरकारच्या माध्यमात केलं जात असताना त्या अनुषंगाने किंवा महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो 199 वर्षाचा इतिहास आहे तो इतिहास आपल्या समाजापर्यंत पोहोचावा। खरं तर या ठिकाणी प्रस्ताविकासाठी मला 5 मिनिटं दिलेत। 5 मिनिटांमध्ये मी माझं प्रस्ताविक करणार आहे। थोडक्यात प्रस्ताविक करतो कारण की या ठिकाणी व्याख्याते आपले या ठिकाणी आलेले आहेत, ते परिचय करून देणारच आहेत महात्मा ज्योतिराव फुलेंच्या आयुष्याबद्दल। पण आपल्या समाजाला या ठिकाणी जो वैचारिक वारसा लाभला आहे त्या वारशाचं किंवा त्या विचारांचं म्हणजे लोकांपर्यंत जावेत आणि तो विचार लोकांपर्यंत रुजावा। महात्मा फुलेंचं कार्य काय आहे आपण बघितलं तर संत सावतामाळी श्री संत सावतामाळी आहेत, तो आपल्याला भक्तीचा वारसा लाभलाय आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या रूपानं आपल्याला वैचारिक वारसा लाभलाय। त्याचबरोबर हा जो वैचारिक वारसा आहे तो समाजापर्यंत पोहोचावा ह्या हेतूनं आपण हा एक छोटासा सामाजिक कार्यक्रम आणि सालाबादप्रमाणे आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार करतो, गुणवंत विद्यार्थ्यांना वाव भेटावा किंवा कलागुणांना त्यांचा वाव भेटावा असा एक छोटासा कार्यक्रम आपण इथं या वस्तीवरती साजरा करतोय। तर या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांची पण उद्या 135वी जयंती आहे। तर या महापुरुषांचा जो विचार आहे तो विचार आपल्या समाजापर्यंत पोहोचावा हा एक छोटासा उद्देश किंवा त्यांचं जे कार्य आहे त्यांनी जे समाजासाठी बहुजनांसाठी जे कार्य केलं ते कार्य आपल्या लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी हा एक छोटासा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलंय। यानंतर मी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि पंचायत समितीचे सदस्य विजयजी शिंदे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं।